रोज रोज जर वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने टोमॅटोचं सार बनवून बघा. खूप चवीला छान लागतं. गरम गरम राईसबरोबर हे सार एकदा नक्की खाऊन बघा. अप्रतिम चवीला लागतं. याचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर टोमॅटोच्या साराला म्हणतात की असं कलर येत नाही आमचं, तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर इथे बघा मी घेतलेले आहे टोमॅटो. तर टोमॅटो कसे घ्यायचे, मस्त असे लाल लाल पिकलेले टोमॅटो असतात ना, ते घ्यायचे म्हणजे साराला कलर चांगला येतो. तर इथे हे मोठ्या साईजचे चांगले लाल टोमॅटो मी धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला ना सुरीच्या साहाय्याने अशी चीर देऊन घ्यायची आहे. तर पूर्ण चिरायची नाही आहे, थोडा भाग ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण याला चीर देऊन घेणार आहोत. असं केल्याने काय होतं, जेव्हा आपण हे टोमॅटो उकडवतो ना, तेव्हा त्याचे टोमॅटो लवकरही उकडले जातात आणि याचे साल ही पटकन काढता येते आपल्याला. आणि आतमध्ये किडे वगैरे असतील काय तर तेही दिसतात. त्यामुळे असे मध्यभागी चीर देऊन घ्यायचा आणि असे उभे न चिरता आडवे चिरा, म्हणजे साल काढायला सोपं पडतं. तर या पद्धतीने एका टोमॅटोचे 2 भाग मी करून घेतलेले. आता याला आपल्याला झटपट बनवायचं, त्यामुळे आपण इथे कुकरमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल शिजवायचे तर कढई पातेल्यामध्ये शिजवू शकता, पण त्याला थोडा टाईम लागतो. कुकरमध्ये 2 मिनटामध्ये तुमचे टोमॅटो शिजून होतात. आता टोमॅटो कुकरमध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 ग्लास पाणी घालते, बस झालं, कारण टोमॅटोलाही स्वतःचं पाणी सुटतं. त्यामुळे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आणि याला कमीत कमी 2 शिट्या आपण करून घेणार. 2 ते 3 शिट्या बस होतात. आता कुकर आपला तयार होता तोपर्यंत बघा इथे मी ना 6 बेडगी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. बेडगी मिरचीमुळे साराला कलर खूप चांगला येतो. आणि 1 चमचा धणे घेतलेले आहेत. हे धुवून मी भिजत ठेवते, म्हणजे काय होईल, आपले हे टोमॅटो शिजून थंड होईपर्यंत अजून हे मिरची आणि हे सॉफ्ट होतील. तर टोमॅटो हे मी शिजवून घेतलेले आहेत, एका भांड्यामध्ये थंड करून घेतलेले आहेत. आता याचं वरचं जे साल असतं ना, ते काढून टाकायचं आहे. तर बघा पटकन साल निघतं. सालासही जर तुम्ही वाटलात ना, तर टोमॅटोला कडवट असं टेस्ट येते. त्यामुळे सालाचा वापर न करता साली काढून टाकायचे आहेत. आपण 2 भाग करून घेतल्यामुळे याच्यात पटकन सालही निघतात आणि याला पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये कुठला गर वगैरे राहिला असेल तोही निघतो. आता यामधले हे टोमॅटो फक्त आपण काढून घेऊन मिक्सर जारमध्ये घालूया आणि हे जे पाणी उरेल ना, त्याचा आपण सार बनवण्यासाठी वापर करणार आहोत. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा वरून पाणी घालण्याची गरज नाही. तर बघू शकता टोमॅटोला पाणी सुटल्यामुळे अजून आपलं पाणी किती वाढलं. त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी घालू नका. टोमॅटो डुबतील एवढंच पाणी घाला. आणि हे आता सर्व टोमॅटो मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहेत. हे पाणी ठेवूया साईडला, आपण नंतर सारासाठी वापरूया. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे ते म्हणजे आधी आपण जे धणे आणि मिरच्या भिजत घातल्या होत्या ते काढून घेणार आहोत. फक्त धणे आणि मिरच्या मी वापरणार आहे. त्याचं पाणी लागलं तर आपण नंतर सारामध्ये ॲड करू शकतो. हे फेकून देण्याची गरज नाही आहे. धणे मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1 कप एक छोटी वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण जास्त घालायचं नाही आहे. आणि एक अर्धा छोटा कांदाच घ्यायचा आहे, जास्त कांदा घ्यायचा नाही आहे. तोही छोट्या फोड्या करून घेऊया, म्हणजे आपल्याला वाटायला सोपं पडेल. तर कांदाही या पद्धतीने मी वाटून बारीक चिरून घेतला आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया, जे टोमॅटो उकळवण्यासाठी आपण घेतलं होतं ते. आणि बारीक एकदम वाटायचं, जेवढं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोही आपले आहेत आतमध्ये, त्यामुळे जास्त पाणी घालू नका, नाही तर मिक्सर जारमधून बाहेर येईल. तर बघू शकता एकदम बारीक वाटलेलं आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे. आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे, चांगलं 2 चमचे तेल तापलं आहे. त्यानंतर 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचे. ठेचून घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि लसूणचा ना लाल कलर होईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे लसूण. एकदम मीडियम फ्लेमवरती आपण ही लसूण चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर लसूण बघू शकता लालसर झाल्यानंतर अर्धा चमचा राई टाकते आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. राई तडकली का यामध्ये जिरं घालूया अर्धा चमचा आणि खूप सारी कढीपत्त्याची पानं घालूया. यामुळे चव खूप छान येते, सुगंधही खूप छान येतो साराला. आणि लगेच याला कवर करायचं. काय होतं, कढीपत्ता घातल्यामुळे ना बाहेर हे उडतात.
तर तसं होऊन चिटे बाहेर उडू नये म्हणून आपण याला कवर करून फोडणी करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जी टोमॅटोची आणि खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती ती घालून घेऊया पूर्ण, आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचा आहे फोडणी घालताना, आणि टोमॅटो घालतानाही मंदवरती ठेवायचा, नाही तर काय होतं याचे ना चिंचोडे उडतात. आणि मंद ठेवलं की एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पटापट मिक्स करून घेऊया. तर कलर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे बेडगी मिरचीमुळे, आणि टोमॅटो ही लाल लाल वापरल्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला फूड कलर वगैरे काही घालायची गरज नाही. हा ओरिजिनल कलर आहे. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही साराची रेसिपी कशी वाटली. तर बघू शकता हे जी चटणी आपण घातली होती 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सर जार धुवून मी पाणी घातलेलं आहे. आता सार तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि सार ना थोडं घट्ट चांगलं लागतं, त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. तर असं जर तुमच्या सारालाही कलर आला ना तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. त्यासाठी तुम्हाला एक तर लाल टोमॅटो घ्यायचे आहेत आणि बेडगी मिरचीचा वापर करायचा आहे. आता मध्यमवरती गॅस करून आपण याला 2-3 मिनटं चांगलं उकळून घेऊया. म्हणजे आपण यामध्ये जे कच्चे खोबरं वगैरे वापरलं आहे तेही चांगलं शिजलं जाईल. त्यामुळे 2 मिनटं आपण चांगलं मध्यम गॅसवरती याला उकळी आणून घेऊया. 2-3 चांगल्या उकळ्या आल्याने की आपली गरमागरम हे सार तयार होतं. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता हे सार आपलं तयार झालेलं आहे. थोडीशी घालते कोथिंबीर. आपण यामध्ये धणेही घातलेले त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची, जास्त नाही. मिक्स करून गरमागरम राईसबरोबर किंवा ब्रेडबरोबर, पावबरोबर खूपच छान लागतं हे सार. तर नक्की बनवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्ही कुठल्या पद्धतीने सार बनवता तेही मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम तसंही बनवून दाखवेल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम हे सार टोमॅटोचं.